दंडवतः। काल आपण घोडाचोरी शिष्याची भेट किष्किंधा पर्वतावर जात असताना भेट झाली. स्वामींनी विनंती स्वीकार केली तर का केली? ना म्हणाले सन्निधानाची गोमटे द्यावया, संबंध व्हावया, दोन हेतू. स्वामी पाणीपात्राला बिजी करायचे, दोघं मिळून जेवायचे. तर तो त्याने करून पूर्वभजनाचा संस्कार त्या शिष्याला होईल. पूर्वभजन म्हणून नाही राहिले ते, पूर्वभजनाचा संस्कार. कारण ते चाटणी करायला जायचे, खाऊ घेऊन यायचे, म्हणून तिने क्रिया प्रतिकार, संस्कारांची प्रतिकारणता असते, पापाची आणि पुण्याची. थोडक्यात ती प्रतिकारणता एकदा चिटकली जीवाला, किती बरोबर वेळेनुसार उभा राहते. असं वाटत नाही आपण त्या क्वालिटीतले आहे म्हणून. आपण कसे असे सोजवळ, नाजूक, असं मस्त साधूचा वेश घातलेला. पण प्रतिकारणता जेव्हा उभा राहते तेव्हा ते साधू होतो, तो वेश काही भान राहत नसतो. ती क्रिया त्याच्या हातातून घडून जाते. मग ते दैवाविषयी दोष असो किंवा शैविक प्रमाद असो किंवा प्रेमाची क्रिया असो, दोन्हीकडे चालते प्रतिकार, जशी जशी असेल तशी. आणि स्वामींनी तो अल्प प्रयत्न केलेला आहे. निस्पृहता पाहिली ते दिवस, किती निस्पृह वरून दिसला तो. आतून निस्पृह असणं महत्वाचं आहे. ह्या वेळेमध्ये असं सांगायचं की अंतर्बाह्य निस्पृहता असेल तर फारच चांगलं, पण बाह्य नाही राहता आलं तुम्हाला, आतून तर निस्पृहता राहावं. बाह्य निस्पृह मत म्हणजे कसे? बाह्य निस्पृहता कशी आहे? घोडाचोरीच्या शिष्याची बाह्य निस्पृहता आहे. कशी आहे? हातावर भिक्षा मागायची. भिक्षा व्यतिरिक्त काय संग्रह असेल त्याच्याजवळ? एक पदर असेल बा नेसायला, कोपी नसेल एखादी, संपलं का? त्या सदृश्य स्वामी आहेत. स्वामींचे काय, एक सोडा कटी प्रदेशी, तेवढं संपलं का? झोपायची व्यवस्था, कटी प्रदेशीचा सोडा आणि एक श्रीमुगोटीचा सोडा पांघरायचा, त्याच जे अंथरून तेच पांघरून घ्यायचं. अशी दोघांची बाह्य निस्पृहता आहे. स्वामींची अंतर निस्पृहता लय मोठी. ही राग आदी षटकची निस्पृहता आली पाहिजे का नाही? काम क्रोध आदिकांची निस्पृहता, तो चिटकलं नाही पाहिजे ना ते. आता ह्याचा अंतरंगातला विचार बाजूला राहिला, बाहेरंगात घुसतो माणूस. म्हणून स्वामी बाहेरंगाला बोलले. सांगा थोडक्यात, त्याची निस्पृहता पाहून स्वामींनी संग दिलेला आहे.
आणि मग तो चाटणी करायला गेला. त्या बाईनं जळ गरम गरम आंबे हातावर टाकली. गाव झाड. तर म्हणाले, वळणीला हात पुसताना साधनाभिमानी रोष जाणवून अग्नी प्रगतीला. हा अग्नी आहे. दैवराटीत कोणता अग्नी असतो? हा ओला अग्नी आहे. तो पटकन प्रगटतो का मराठीत? दैवराटीतला हा ओला अग्नी आहे. तो अतिशय भयानक असतो. तर त्या देवतेने त्या अभिमान घेतला आणि कोणता शब्द वापरला त्यांनी? शब्दांच्या सामर्थ्यामध्ये देवतेने लगेच अग्नी प्रगट करून ते गाव जाळून टाकलं. आणि म्हणाले, मग देवतेला गाव जाळून टाकायचं ज्ञान आहे, जळेल बाबा. तर देवतांनी का विनाकारण सगळे लोक मारून टाकले? देवतेला तरी काय ज्ञान आहे ना. ना म्हणाले, देवता निकृष्टा उदास दुःख देता घृणानोपजे. निकृष्ट आहेत त्या, उदास आहेत. आणि दुःख देताना त्यांना काय अशी घृणा, म्हणजे आपुलकी, ह्यानं कशाला एका त्या बाईचं घर जळावं ना, मग तेवढ्यापुरतं. मोठा अपराध नाही आहे ना तो, फार मोठा. पण ठीक आहे, घर जाळलं. घरापेक्षा जी बाई महत्वाची आहे ना. बाई काय करत होती त्यावेळेला नवऱ्याचं? बाई काय करत होती नवऱ्याला? अशा बारीक बारीक चरित्रामध्ये फार मोठा इतिहास, भूगोल, सामाजिक दृश्य, सांस्कृतिक दृश्य सगळ्या अंगाने भरलेला हा ग्रंथ आहे आपला. आणि साधकाला ते सगळे अंग चिंतनातून प्रगट करता आले पाहिजे. आणि त्यातून ज्ञान आहे. देवतेंचे तर ज्ञान झाले की त्यांना घृणाच उत्पन्न होत नाही. देवते सादृश्य जीवपणा असतो. या अर्थाने निस्वर्तीच्या अर्थाने ते संस्काराची प्रतिकारणता आली की तो निष्ठुर निकृष्ट होतो. हा, निष्ठुर होणे. दगडाला पाजर फुटल पण साधू संताला फुटत नाही, असं पण होत ते. उदास दुःख देता पुढल्याला घृणा नकोजे. दुःख देण्याला खूप बरं वाटतं असं. मग कसं दुःख द्यायचं? बोलून चालून कृतीनं तारण देऊन. जीव असा असतो. देवता क्षणामध्ये त्या गावात काय एक नसतं, लहान लेकरं असतील है की नाही, जनावर असतील, सगळं असेल ना, गावात काय नसतं. मारून टाकले. तर म्हणाले, तिथे ते उचीचे फळे असतील ना गावात, ना ते उचा ज्ञान लपविले, सामर्थ्ये सिद्धी नेणे. तयाचे प्रारब्ध पूर्ण केले. हे प्रारब्ध माणसाला असं पूर्णत्वाला नेत असं. हे प्रारब्ध मोठं गमतीशीर असतं. त्याला आपण नशीब म्हणतो, भाग्य, दैव, काय असेल ते तुमच्या भाषेत समजा. प्रारब्ध ज्याचं त्याचं पूर्णत्वाला ती देवता घेऊन जाते. प्रारब्धात असो की नसो, हा,
कोप झाला, शाप झाला, संपून जातो कार्यक्रम. आणि प्रारब्ध असा शब्द आहे म्हणजे कुठे लावला की तो फिट बसतो. जे कर्मवादी असतात ते म्हणतात कर्मच होतो. मागे विमान पडलं बघा गुजरात मध्ये, 300 किती लोक मेले एका वेळेला, एका मेडिकल कॉलेजवर पडले ते. देवता निकृष्टा निर्दायका गृणान होत, जाळून मारलं. विमान म्हणजे गावात समजा ना तुम्ही. सगळ्यांच्या अशा काही वाईट कर्मा नव्हत्या की एका क्षणाला मारावं. तर हे पापेन पाप फळ असतं कलियुगामध्ये. आणि चांगल्या नीतीचे वागणाऱ्या माणसाला दुःख खूप असतं. मग ती उच देवता भोगेल, नीच देवता भोगेल वगैरे वगैरे. नशीब नावाचा विषय असा आहे तो कुठे फिट्ट बसतो. आपलं नशीबच होतं म्हणलं किंवा सांगू मग. म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला प्रारब्ध जीवनात मानायचे आणि मग नवीन प्रारब्ध निर्माण करत नाही का आपण, नवीन कर्म जोडतो ना. तसे चांगले विचार, चांगले कर्म जोडू शकतो. यासाठी तुम्हाला विवेक दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे. स्वामी हे बुद्धिवादी प्रयत्नवादी आहेत, भाग्यवादी स्वामी नाही आहे. स्वामी सोबत आहेत ना, स्वामी एवढा विचार करू शकतात ना. त्याचा आपण संग करतो हा एवढा नीच लेवलचा आहे, या गाव जाणार आहे, तो स्वामी जवळ गेलच नसते. तर माणसाचा अहंकार कधी प्रगट होईल, इगो भयानक आहे. स्वामींना सगळं माहित असेल म्हणून स्वामींनी संग केला ना त्याचा. किष्किंधा पर्वत चढायला सगळे ते पाहायला माणसाचं खूप दिवस जातात. चांगला जो 5 किलोमीटर वर पर्वत आहे तो. पर्वतावर बरं तुम्हाला माहिती सांग बघा काल, हे तुम्हाला माहिती असू द्या लक्षात. म्हणजे चिंतन केलं तर त्याच्यामध्ये त्या पर्वतावर स्वामींना पाहिजे. त्या संबंधात ऐतिहासिक गोष्टी तिथे घडलेल्या आहेत. मतंग ऋषीच्या आश्रमात कोण शिकायला गेलं तर हनुमंताची विद्यागुरु आहेत ते. तिथे वनवासात हे तिघजण गेलेले आहेत तिथे, राम सीता लक्ष्मण. शबरी मतंग ऋषीच्या आश्रमात राहायची. मतंग ऋषींचा काळ गेल्यावर त्यांनी सांगितलं बेटा मी आता चाललो. ही शबरी कोण आहे माहिती आहे तुम्हाला? त्याचा ते अभ्यास करावा लागेल तुम्हाला. ते का उच्च कुळातली स्त्री आहे ती. तिचं लग्न ठरलं आणि मग तिचं लग्नासाठी बळी द्यायचं ठरलं. त्यांनी विचारलं वडिलांना, पप्पा म्हणाले की लग्नासाठी, म्हणाले हो बेटा द्यावं लागेल. ती पळून गेली. मतंग ऋषीच्या आश्रमात टेहळणी दिली झाडावर बसून. आणि मग तिथे पाठव सेवा करायची, सडा संभाजन टाकायची झाडायची. मतंग ऋषीने आपल्या पत्नीला विचारलं, म्हणा बेटा हे कोण करतंय सकाळी? तेव्हा मला काय माहिती आहे, मी नाही करत. आणि तिची सेवा पाहून ते मतंग ऋषीने तिला आश्रमात ठेवलं त्या पोरीला. मग तिथं त्यानं अध्ययन केलं आणि मग ह्यांचा काळ संपला. मतंग ऋषी तर म्हणाले बेटा तू थांब आता इथे. म्हणजे मला माझ्या सेवेचं फळ दिलंच नाही तुम्ही.
अरे ठीक आहे, मी जाऊन येतो. म्हणजे मी इथं किती दिवस बसू एकटीच इथं. ते म्हणे तुला राम येतील, भेटतील, तुला मुक्त करतील. आणि मग ते गेले नाही. मग तिथं राम आले. ते वाल्मिकी रामायणामध्ये शबरीची बोरबिर नाही आहे बरं का. ते गोष्टी बोरबिर नाही तर कसले बोरबिर नाही. रामाची भेट झाल्यावर तिनं अग्नी प्रवेश करून मुक्त झाले असं. हे चक्रधर स्वामींच्या प्रवासातील प्रवास वर्णन भेटलेल्या गोष्टी कसं कसं भेटतो माणूस जीवनामध्ये. आपला काही संबंध नाही, तो भेटला, त्याचं त्यानं प्रारब्ध पूर्ण केलं. तर म्हणाले तिथे जंतू हिंसा तृणादिक दीपा चतुष्पाद वृक्षादिक मनुष्य हे सगळं त्याने क्षणार्धात मारून टाकलं. त्याने करून जडत्व झालं असं त्याला. तिथे काही ज्ञान विग्रह असतील त्या गावात, अज्ञान विग्रह असतील ते मेले वगैरे वगैरे. मग रवरव असे अनेक कर्म त्यांनी एका क्षणामध्ये जोडले. स्वामींचं कसं वचन आहे, जीव क्षणा एक एक जन्माच्या सहस्री निस्तरोण अनंत जन्म जरी त्यानं घेतले तरी निस्तर म्हणजे बघून बघून निस्तरण येते, तरी संपत नाही एका क्षणा माझी. तर आपण हे करतो आहे की नाही. कितीतरी चांगलं आयुष्य दिलेलं असतं, आयुष्यभर काहीतरी चांगलं करावं त्यासाठी दिले देवाने. हृदय श्वास जे चालतात ना स्वामींच्या कृपेने चालतात. डोळे कानाने ऐकता येतं, डोळ्याने पाहता येतं, मधुर आवाजामध्ये लीळा गाता येतात, आहे ना. स्वामींचे स्थान पाहता येतात, प्रसाद हा परमार्ग पाहता येतो. मग ते आपण ते क्षणात काय पाहिलं, आपण संसार पाहिला आणि तिथे कुठल्या तरी एका क्षणामाझी हे एवढं एवढं जोडतो. आणि जोडायला ज्ञान लागत नाही ना, काही वैशिष्ट्य आहे की नाही. शिवाय द्यायला कोणाचं मन दुखवायला ज्ञान लागतं का, नाही लागत. एकदम मस्त ते आपलं तुपलं करायला ज्ञान लागतं, नाही लागत. देश करायला, क्रोध भोगायला, काम भोगायला हे ज्ञानाची गरजच नाही याला. ज्ञान झाल्यावर तर हे कमी व्हायला पाहिजे, पण ते वाढतं उलट. मग ते प्रेमाचे उपाय वगैरे हे सगळ्या गोष्टी ऐकायच्या असतात, करायच्या नसतात. प्रवचन देणं सगळं सोपं आहे. तुमच्याकडे आचरणाची जेव्हा वेळ येते कोणी करत नसतं. ते आपले अस्तित्व हे सगळे उभा राहतात. मी का करू, मी काय आम्हाला आहे का, मी का सेवा करू, मी का करू, मी का होत नाही ते. म्हणजे पुरुषाकडूनही होत नाही, स्त्रियांकडूनही होत नाही. का होत नाही, ही संस्काराची प्रतिकारता लगेच उत्पन्न होते, क्षणामध्ये उत्पन्न होते. आणि मग गुरु त्याच्या झोपडीत बसलेले असतात,
परिवार इकडे असतो आणि हा खेळ हिंसेचा चालू राहतो मधात. ह्याची हिंसा तर उघड दिसलीच, पण गाव पेटवून दिला. म्हणजे शब्दांचे महाभारत पेटलेले असतात, भयानक. शब्दांना आहे तर मग कृती नाही, मुरकी मोडू मोडू हे महाभारतच असतं. आणि मग देवाने तुम्हाला प्रेमाच्या उपायाच्या क्रिया निमित्त विधीमध्ये आणून दिल्या, त्या आपण हाणून पाडतो. म्हणून आज समग्र वेदवंत बौद्धांची अशी अवस्था आहे की आपण जावं त्यागाशी तर कुठं जावं. तशी सुसज्ज व्यवस्था ही बघा, ही कुळाची आश्रम असला काय ना विटांचा आश्रम असला काय, प्रपंच तोच आहे. काळानुरूप आपण जरी बदल केला बाह्य, अंतरात बदल नाही ना होत. लीळ आठवायला स्वभाव आहे तुमच्या सोबत, तुम्ही आश्रय घेणारच. घेतला म्हणून फरक नाही पडत. गरमी तुम्ही सुसू करणार, पंखा लावला फरक नाही पडत, एसी लावला फरक नाही पडत. तुम्हाला शुगर आहे, बीपी आहे, ठीक आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही काय आठवलं, कुठली क्रिया केली आहे की नाही. निमित्त विधीमध्ये संघ सांगा भेट शुश्रूषा केली का व्यवस्थित, संघ दिला का, सांगात केला का. ही चिंतनाची वेळ असते बरं. ज्ञान पाचवीचं ज्ञान बिन लय सर्वार्थी लावतो म्हणतो हा. आणि कुणाचे कपडे धुवायची वेळ आल्यावर, जेवण करून द्यायची वेळ आल्यावर हे उभा राहतो. आणि तो एका क्षणामध्ये घोडातोडी शिष्यासारखं त्यानं प्रत्यक्ष मारला, हा अप्रत्यक्ष मारतो साधन म्हणतो. मग सर्वांना प्रश्न आहे, जावं तर त्याग करून जावं कुठं. त्यागाची भूमिका जाय डोंगरात डोंगरात, तिथे आश्रय घेईल ना. हा पैलवान लय मजेशीर आहे. तिथे झोपडी मांडल, स्वतः मांडणार नाही, दुसऱ्याला सांगल. जिथे पदार्थाचा संग्रह करेल तिथे व्हॉट्सअपवरून मेसेज भेजेल, मला वगैरे खायचंय. पण यात एक कवनी नेणे, आपण कवनात येण्याची अशी स्थिती केव्हा असते, निष्प्रहता असल्या वगैरे गोष्टी इथून चाललेल्या आहेत त्या. आणि म्हणून त्याने एका क्षणामध्ये एवढे कर्मले जोडून घेतले, जडत्व जोडून घेतले, रवरव जोडून घेतले, आणि विशेष प्रकारचं दुःख त्यांनी प्राप्त करून घेतलं, दिलं आणि घेतलं. आणि मग त्यावेळेला असे अनंत लेप, त्याला बेचाळ म्हणतात परमार्गामध्ये निर्णय पाठ कराल तेव्हा, असंताचं बेचाळ त्यांनी जुळवून घेतलं. जर तुम्ही असंताचं जोडू शकता ना, तर संताचं जोडू शकत नाही का, ते पण जोडू शकतो ना. पण हे त्याला तसा सुसंस्काराच्या व्यक्तींचा संयोग झाला, तर ह्या गोष्टी सहज जन्माला येतात. बुटवासांच्या आश्रमामध्ये प्रत्येकाने 10-10 लोक जोडले, मग 500चं गुरुकुळ झालं आहे की नाही. पुढे जोडून गेले ना, आलेल्या व्यक्तीला सांभाळून ठेवलं. असा हा वृक्ष मोठा झाला. हजारे वाजेला महानुभाव होते असे वगैरे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे हे केलं त्यांनी. म्हणून ते पुढे सांगतात, चिज्जडाने चिज्जडाचे व्यापार ते चेतनाचे निमळावर उमटवी, तर जे जे कर्मफळ जेच्या मळावर का साधन दातेच्या मळावर, हे कसं कसं भोगवतात मग पुणे. चिज्जडाला माहित आहे, मग त्या त्या देवतेच्या मळावरती हे भोगण्याचं कर्म उत्पन्न त्या क्षणाला करतात.
देवतेला आपण या खालते माहित आहे, पण मळावर आल्यानंतर जीवाच्या ते कर्म पटकन दिसत आणि मग हा भोगाभोगीचा खेळ प्रारंभ होतो. ते म्हणतात ना, गाणं आहे ना कोणतं, खेळ कोणाचा, कसं आहे ते, हा, खेळ कुणाला दैवाचा, कळतच नाही बरं कसं काय होतंय ते. आत्ता चांगलं वाटतं, किती आनंद होता त्या संसारात, आणि क्षणामध्ये दुःखाचा डोंगर, असंख्य दुःखांची शृंखला पडते. आता होता म्हणतात लगेच कॅन्सर निघतो आहे की नाही. आता होता ब्लड कॅन्सर, असं भयानक असतं ते. भगवताना ती देवता चिद्राच्या चेष्टकत्वाने प्रत्येक देवतेच्या मनावर तसे तसे कर्मलेप दिसतात. आता बारीक सिद्धांत आहे हा, त्यासाठी संपूर्ण तत्वज्ञानाचा निर्णय माहित पाहिजे. आणि दोन्ही कर्मलेपांमध्ये एक बारीकसा अंतर असतो. त्या मायेला त्या क्षणाला स्वामींच्या कुठला आदेश आहे त्यासाठी गॅप आहे. कर्मातले चिटकून नसतात, मध्ये काही अंतर असतो. स्वामींचे आदेश आला तर ते कार्यक्रम सगळाच थांबवून पुढे हा बदलतो. आद्यंती दैव ते तेवढं काम करायला वेळ आहे. स्वामी म्हणतात, देमती देवे करावे ते केले, पुरुषे करावे ते. देवाने सगळं केलं आपल्यासाठी. गर्भात हृदयाचे ठोके चालतात, गर्भात श्वास घेतो हा टप्प्यात, तो ठोका 100 वर्षाची गिफ्ट आहे की नाही हृदयात. हजारो लाखो किलोमीटर रक्त पळतं आपल्या शरीरात, त्याचा उपयोग नाही घेत आपण. किती काळ जातो अनिष्ठ आपला उदरनिर्वाहासाठी. विचार करायची गोष्ट आहे की नाही. 24 तासातले किती काळ जातो आपला. देवाने सगळी सोय केली. आताच्या चालत्या काळात तर पदार्थ एवढा दिलेला आहे स्वामींनी की खा, सर्व खा, फक्त माझं स्मरण करू नका. तर ते आपल्या हातात आहे ना, स्मरण करायचं, लीळ आठवायची. छानपैकी निर्माण झालेले या झोपडीमध्ये सगळं दिलंय ना देवाने. मग कितीतरी देवदेव केला पाहिजे ना. सगळ्या सुविधा आहेत ना तुम्हाला. नाहीतर त्या संडासाठी 2 किलोमीटर जा, पाणी आणायला जा. जुन्या काळामध्ये विहिरीतून पाणी काढा, मार्गाची सेवा, त्यात किती काळ जायचा. दास्य होत असेल तर वेळ, पण आता तुम्हाला बटन दाबले की मोटर लगेच नळ, लेग मध्ये गेले की सगळं बाथरूम. ह्या सगळ्या देवाची कृपा नाही का. परमार्गावर किती कृपा आहे. संसार 10 लोक चालवायचं म्हणलं तर काबाड कष्ट करावं लागतं रात्रंदिवस. स्वामींची कृपा नाही का. आज तर खूप कृपा आहे, कृपेला उधाण आले. सगळीकडे साम्राज्य आहे देवाचं. राजकुमार आहोत आपण. स्वामींची ड्युटी व्यवस्थित चालू आहे ना. आपण कमी पडतो. आता स्वामी अहोरात्र परमेश्वरपुराला विजय केले. तिथे पिवळ तळवलियामध्ये श्री प्रभू भेटी गोसाव्यांचं भेटीच्या वेळेपर्यंत चालतो आपण, की नाही.
then